तसं करा हे सगळं सुरू होतं. पण विषय होता 9 किलो वजनामुळे कशाचा? हार्मोन्सचा. हार्मोन्स डिसबॅलन्स होत होते. पीसीओडीचा त्रास होता. ज्या मुलींना, ज्या महिलांना पीसीओडी आहे, अशा आपल्या कॉलवरती 6 महिला आहेत. 6 त्यांची मी नावं नाही तुम्हाला सांगू शकत. 6 लेडीज आहेत ज्यांचे डिवोर्स फक्त बाळ नसल्यामुळे झालेले आहेत आणि त्यांच्या पीसीओडीचा प्रॉब्लेम हा खूप दिवसापासूनचा आहे, लग्नाच्या आधीपासूनचा आहे आणि त्या पीसीओडीला त्यांनी तेवढं सिरियस घेतलं नाही. आपल्या घरामध्ये मुली असतील किंवा घरातल्या नातेवाईकांमध्ये जरी कोणी असं असेल तर बघा, बाहेरचं खाणं पिणं याच्यामुळे वाढलेलं वजन आणि वजनामुळे तयार झालेला पीसीओडी म्हणजे महिन्याला मासिक पाळी न येणं, अनियमित मासिक पाळी. आणि ह्या अनियमित मासिक पाळीवरती कुठल्याही प्रकारे इलाज अगोदर झाला नाही. आरोग्य फॅमिलीत आल्या, व्यायाम केला, वुमन चॉईस जो की महिलांसाठी अतिशय सुंदर असा आहार आहे. प्रत्येक महिलांनी हा घेतलाच पाहिजे. ज्यांना पण पिरियड सुरू आहेत, मी असं नाही म्हणत की पीसीओडी साठीच फक्त घ्या. ज्या महिलांचे मूड स्विंग होतात, ज्या महिलांचे हार्मोन्स डिसबॅलन्स होतात, त्याच्यामुळे त्रास होत असतो प्रेग्नन्सी मध्ये, अशा वेळी म्हणून तुम्ही हा वुमन चॉईस हा आहार सुद्धा महिलांनी घेऊ शकतात. आणि या आहारामुळे आज काय झालंय, इंस्टाग्राम मध्ये या मॅडमनी एकामेकीची ओळख झाली. या दोघींनी समोरासमोर अजून एकामेकीला पाहिलेलं सुद्धा नाहीये. नीट ऐका, तुमचे कोच तुमच्या घरी 17 वेळा आले असतील, सारखे म्हणत असतील अहो ऐका, अहो समजून घ्या, अहो वेळ द्या, अहो समजून घ्या, ऐका. बऱ्याच वेळा तुम्ही अनेक उपचार केले असतील, तरी पण आमच्या आरोग्य फॅमिलीमध्ये थोडस करून बघा. बरोबर की नाही? अनोळखी व्यक्ती, दोघी एकमेकीला कसल्याच ओळखत नाहीत. मोबाईलच्या माध्यमातून इंस्टाग्राम वरून फक्त त्यांनी नंबर मिळवला, इंस्टाग्रामला व्हिडिओ फोटो पाहिले आणि त्याच्यातून त्यांनी मॅडमला प्रश्न विचारले की मला पण तुमच्या आरोग्य फॅमिलीत यायचंय. शेवटपर्यंत असलं थांबल्यामुळे मॅडमने अनुभव, मॅडम तुम्ही प्रेग्नन्सीचा अनुभव ऐकला होता का सुवर्णा मॅडम, तुमच्या अनुभवाच्या अगोदर कधी कोणाच्या तोंडातून? सुवर्णा मॅडम, हो बोला मॅडम. तुम्ही प्रेग्नन्सीचा अनुभव ऐकला होता का कोणाचा? प्रेग्नेन्सीचा हो, मी पीसीओडीचा ऐकलेलं होतं. प्रेग्नेन्सीचं पण ओके. ऐकलेलं होतं. त्यामुळे ते अनुभव ऐकल्यामुळे माझ्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग निर्माण झाली, की मला असं वाटलं मला पण कुठेतरी रिझल्ट भेटेल. पहा, आपण जोपर्यंत अनुभव ऐकत नाही तोपर्यंत आपल्या मनात हे नाही येऊ शकत. हो, बरोबर की नाही? अनुभव आता ऐकणं, जर अनुभव खूप गरजेचा आहे. अनुभव अनुभवामुळेच खूप आपल्याला गरजेचा. पॉझिटिव्ह थिंकिंग निर्माण होते. येस, म्हणून आम्ही सारखं सांगतो बघा, शेवटपर्यंत थांबा, शेवटपर्यंत थांबा. जो काही का 8 वर्षानंतर आरोग्य फॅमिलीमध्ये अनोळखी व्यक्तीवरती विश्वास ठेवायचा आहे. या कल्याणला, या इथं पुण्यामध्ये सरतापवाडीला पल्लवी मॅडम, आणि पल्लवी मॅडम नाहीत त्या डॉक्टर नाहीत ना, काहीच त्यांना माहिती नाही, काही नाही. त्यांनी काय केलं, अशा आरोग्य फॅमिली